श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अर्थातच आपण सर्वच नेहमी स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असतो. मात्र गुरुपौर्णिमा विशेष सेवा काय कराव्यात याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी काल किंवा परवा असे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. कालच टाकलेला आहे रिसेंटली. घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे पठण कसे करावे जेणेकरून तुमच्या कष्टातील सर्व जे दुःख, आयुष्यातील कष्ट आहेत ते कमी होण्यास मदत होईल. कुठलंही दुःख किंवा कुठल्याही गोष्टी बघा फेडल्याशिवाय जात नाहीत. मग ते कर्म असो किंवा कोणाबद्दल वाईट चिंतलेलं, त्याच्यासाठी एक आपल्याला प्रारब्ध असतं की आपण असा विचार करतो की अरे माझ्याच आयुष्यात असं का. पण हे सगळं लिहिलेलं असतं. आपण कोणाच्या तरी आयुष्यात जाणं, 2 वर्ष 3 वर्ष त्यातून परत बाहेर निघणं, किंवा कुणाचे बघा खूप आयुष्यात चांगले संबंध सगळ्यांशी जुळले जातात, कुणाच्या नशिबात माणसंच धार्जिन नसतात. पण हे सगळं आधी विधिलिखित असतं की कोण कधी कोणाच्या आयुष्यात जाणार, कोण निघणार, कोणाच्या आयुष्यात सुख आहे, दुःख आहे. हे सगळे आत्ताचे नाही तर मागच्या जन्मीचे भोग असतात. आणि आता या सगळ्या सध्याच्या तर गोष्टीला म्हणजे आत्ताच्या कलियुगामध्ये इथंच फेडायचं आहे. आपण डोळ्यांनी बघत राहतो की अरे हे कसं झालं, कधी चांगलं तर कधी वाईट, पण आपल्याला त्याची उत्तरे मिळत नाहीत. अशा वेळेस मन शांत करा आणि एकच लक्षात घ्या गोष्ट तुम्ही की हे आपल्या कर्माचे भोग आहेत. कधीही असं म्हणू नका मी काही वाईट केलेलंच नाहीये, कारण आपल्याला कळत न कळत आपण अत्यंत चुका करत असतो आणि त्याचमुळे आपल्याला हे सगळं फेडण्यासाठी आलेलं आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होण्यासाठी घोर कष्टोद्धारण स्तोत्र ही अत्यंत महान सेवा आहे आणि ती अनुष्ठान रूपे कशी करावी याची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर कृपया सगळ्यांनी तो व्हिडिओ चेक करा. आता आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त करण्याच्या ज्या सेवा आहेत त्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आत्ताचा व्हिडिओ लवंगांचे काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला आपल्या चॅनेलवरचे उपाय बघायला आवडतात, मला सांगायला आवडतात आणि छान छान कमेंट तुमचे वाचून तुम्हाला त्याचे किती रिझल्ट आले हे ऐकायला तर मला त्याहून आवडतं. आता लवंग ही प्रत्येक किचनमध्ये असते बघा, मात्र ती चांगल्या क्वालिटीची आणि पिवळं फूल असलेली. कधीही रस्त्यावरून वगैरे हा माल घेऊ नका आणि काही कारणानं घेतलात तरी तो चेक करून घ्या की तो वास गेलेल्या, जुन्या वाळवलेल्या, पाण्यात भिजवलेल्या आणि मग वाळवलेल्या तर लवंगा नाहीत ना. कारण लवंग, वेलची, दालचिनी या 3 गोष्टी अशा आहेत की या माता लक्ष्मीला याचा सुगंध खूप जास्त आवडतो आणि म्हणूनच आपल्याला लवंग नेहमी चांगल्या प्रतीची घरामध्ये आणायची आहे. जेव्हा तुम्ही लवंग घरी आणता तेव्हा ती आणल्यावर काचेच्या किंवा कोणत्याही एका बरणीमध्ये नेहमी काढून ठेवायची. एक बरणी यातली देवघरात ठेवायची आणि एक किचन मध्ये ठेवायची. किचन मधल्या वस्तू देवघरात वापरायच्या नाहीत, देवघरातल्या वस्तू किचन मध्ये वापरायच्या नाहीत. जसं की हळद नेहमी देवासाठीची बरणी वेगळी ठेवायची. कुंकू लोकांना म्हणजे कुणी आल्यावर आपण लावतो ते आणि देवाचं कुंकू हे नेहमी वेगळं ठेवायचं. एक टिप तुम्हाला मी या ठिकाणी सांगते, हळद किंवा जे काही आपण देवासाठी वापरतो ना ते नेहमी वेगळं ठेवायचं, स्टोर करून ठेवायच्या या गोष्टी आणि किचन मधल्या वेगळ्या ठेवायच्या. कारण शुद्धता देवासाठी आपल्याला भक्तिभाव, शुद्धता हे महत्वाचं मला तरी वाटतं. तर एक बरणी भरून आपल्याला देवघराच्या इथं ठेवायची आहे. त्यातल्या 2 लवंगा सगळ्यात आधी तुम्ही महालक्ष्मीच्या चरणांशी लावायच्या आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मनामध्ये 11 वेळा जप करायचा. माता लक्ष्मीला सांगायचं की ह्या लवंगा तुझ्या चरणी अर्पण करून मी माझ्या पर्समध्ये ठेवत आहे. पर्समध्ये डायरेक्ट ठेवायच्या का नाही, एखादा सुंदर दागिन्यांचा गुलाबी कागद असतो की नाही तो किंवा लाल कापड ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्या भरजरी छोट्याशा बटव्यामध्ये पण ठेवू शकता आणि मग या पर्समध्ये ठेवायच्या. तुम्ही बघाल की तुमच्या पाकिटातले पैसे कधीही कमी होणार नाहीत आणि संपणार नाहीत. आता ह्याच्या लॉजिक काय आहे तर माता लक्ष्मीला लवंग अर्पण केल्याने ती सिद्ध होते. दुसरी गोष्ट याचा सुगंधाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. अट एकच आहे की मग तुम्ही जेव्हा हे पाकिटात ठेवाल, लेडीज जेंट्स दोघांनी पण, तेव्हा ह्याच्यामध्ये अशुद्ध वस्तू ठेवायच्या नाहीत. अशुद्ध इन द सेन्स की दवाखान्याची बिलं किंवा गुटखा, तंबाखू, बाकी कुठल्याही गोष्टी
गोळ्या औषधं हे त्या पाकिटात असता कामा नयेत. शुद्ध व्यवस्थित कचरा नसावा पाकिटमध्ये. फक्त काही 500 100 200 ज्या काही 2-3 नोटा असतील त्या व्यवस्थित ठेवायच्या, चुरगाळून घडी घालून नाही, व्यवस्थित सरळ ठेवायच्या. नेहमी पाकिटामध्ये थोडीशी नाणी, म्हणजे 1 रुपयाची 4-5, फार जड नाही आपल्याला करायची, पण 4-5 नाणी तरी पर्समध्ये ठेवायची. आणि 21 अक्षरांचा पूर्वी मी उपाय सांगितलाय त्या पण ठेवायच्या. आणि या 2 लवंगा पाकिटामध्ये कधीही तुम्ही देवी देवतांचे फोटो ठेवू नका. आणि समजा ठेवले तरी चालतं, पण त्याची शुद्धता बाळगा. म्हणजे जेंट्सनी विशेष करून इथे किंवा लेडीजनी इथे अशा त्या पर्स आपण जेव्हा घेतो, लेडीजचं चालतं पण जेंट्स अगदी पृष्ठभागावर असतं, त्यामुळे तिथं लवंग ठेवू नये. पर्स वेगळीकडे, म्हणजे वॉलेट जे असतं ते दुसरीकडे आपल्याला ठेवायचं आहे. आता लवंगेचा दुसरा उपाय म्हणजे जर तुमचं कुठलं काम होत नाहीये, आता काम होत नाहीये म्हणजे अडकलेले पैसे असतील, कोर्ट कचेरीचं काम असेल किंवा कुठलंही घरासाठीचं काम होत नाहीये, तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत, एक झाली की दुसरी झाली की तिसरी अडचण येते, तर आपण ते नुसतं बघत नाही बसायचं. त्याच्यासाठी उपाय, सेवा आणि त्याच पद्धतीने मार्ग पण काढायचे. म्हणजे नुसते उपाय केल्यानं पण होणार नाही, नुसत्या सेवा केल्यानं पण होणार नाही, तर आपल्याला त्यातून व्यवस्थित मार्ग काढायचे. डोकं शांत ठेवायचं. ज्या व्यक्ती आपलं चित्त हलवतात त्या व्यक्तींपासून पूर्णतः लांब राहायचं, म्हणजे आपली कामं होतात. निगेटिव्ह पीपल पासून पूर्ण दूर राहायचं. आणि ज्यांना वाटतं ना तुमचं हे काम होऊ नये अशा लोकांपासून पण वेगळं व्हायचं. आता तुम्ही म्हणाल कसं ओळखायचं, तर आपल्याला माहित असतं की आपलं चांगलं कोणाला पाहिजे, आपलं वाईट कोणाला पाहिजे. आता हनुमान मंदिरामध्ये जाऊन 2 लवंगा आणि 2 कापूर घरातनं घेऊन जायच्या, तिथल्या वगैरे नाही. आणि हनुमान मंदिरामध्ये या 2 कापूर 2 लवंगा प्रज्वलित करायच्या. हनुमान मंदिरामध्ये बसून हनुमान चालिसेचे पठण करायचे, 3 प्रदक्षिणा घालायच्या किंवा 6 प्रदक्षिणा घालायच्या. आणि हनुमान रायाला शरण जायचं की मी खूप संकटांनी वेढलेलो आहे किंवा वेढलेली आहे. हा गैरसमज काढा की हनुमान मंदिरात स्त्रियांनी जाऊ नये, हनुमंताची सेवा स्त्रियांनी करू नये. मी स्वतः खूप वर्ष हनुमंताची सेवा केली नव्हती, पण आज माझ्या देवघरामध्ये हनुमान राया स्थापित आहेत, कारण मला दिलेले त्यांनी अनुभव आणि माझी श्रद्धा ही कधीही ढासळली नाही. अनेक वर्ष, म्हणजे मी मला वाटते वयाच्या 20-25 पर्यंत तर हनुमान मंदिरात पण जात नव्हते, पण 7:30 मध्ये मला हनुमान रायाच्या मी आपोआप जवळ गेले. त्यांच्या भक्तीचा, हनुमान चालिसाची मला आवड लागली. आज माझ्या घरात एकही दिवस असा होत नाही की मी हनुमान चालिसा वाचत नाही. बरंच, म्हणजे खूप मला हनुमंतरायांनी अनुभव दिलेले आहेत. तर हनुमान रायाच्या मंदिरात प्रत्येक शनिवारी न चुकता जायचं. शनीला तेल असेल किंवा कापूर लवंग असेल हे जाळूनच आपल्याला घरी यायचं आहे. आता घरामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवते किंवा कुणी एखादी व्यक्ती येऊन गेल्यावर तुम्हाला असं वाटतं कुठून येऊन गेली ही व्यक्ती, नको होती माझ्या घरामध्ये, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं, किंवा दररोज सुद्धा, मी तर हा उपाय सांगणार आहे तो दररोज करते. 2 कापूर 2 लवंगा, त्याच्यावर शुद्ध थोडंसं थेंबभर तूप, आणि मग हे प्रज्वलित करायचं. म्हणजे माझ्या घरात मी हे जे तुम्हाला सांगतेय ना, हे उपाय खरं सांगते, गेले 3 वर्ष होऊन गेले किंवा 2 वर्ष होऊन गेले, एकही दिवस खडा नाही. आपली अडचण सोडली तर दररोज 2 कापूर 2 लवंगा. म्हणूनच मी सांगते, देवाच्या वस्तू वेगळ्या ठेवा, एवढ्या बरणीत तूप काढून ठेवा, अगदी उडूसा चमचा त्यात ठेवा. मला मान्य आहे सगळ्यांना परिस्थितीनं तूप वगैरे जमत नाही, पण एवढं, म्हणजे जर आपण घरामध्ये 1 वाटी तूप काढलं तर त्यातले 4 चमचे तरी तुम्ही देवासाठी ठेवू शकता नक्की. किंवा मग पतंजलीची छोटी बॉटल आणायची आणि ती कापुरासोबत जाळायची. घरातली सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह होऊन तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आता फक्त घराला नजर लागते का हो, तर नाही, घरातला पती, पत्नी, आपली मुलं, या सगळ्यांना सुद्धा नजर लागते. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 2 लवंगा घ्यायच्या आहेत, त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं वेगळ्या अशा उतरवायच्या आहेत आणि अँटी क्लॉकवाईज, डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत, आणि मग त्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत, जाळायच्या नाही, त्या टाकून द्यायच्या आहेत. यामुळे घरातल्या लोकांच्या लागलेल्या नजरा सुद्धा दूर होतात. आपल्या मुलांना, आपल्या घरातल्यांना आणि आपल्या स्वतःला सुद्धा अनेक वेळा नजरबाजीचा त्रास होतो, तर त्यासाठी हा उपाय आहे. सगळ्यात शेवटचा पण खूप महत्त्वाचा उपाय म्हणजे, तुम्ही कोर्ट कचेरीच्या कोणत्याही महत्त्वाच्या कुठल्याही कामाला चालला आहात आणि तुम्हाला असं वाटतं की हे काम 101% व्हायलाच पाहिजे,
तेव्हा तुम्ही एक लवंग घ्या, मनामध्ये मुठीत लवंग घेऊन इच्छा बोला आणि मग ती लवंग तोंडात ठेवा आणि मग तुम्ही पूर्ण तुमचं काम होईपर्यंत ती लवंग गालात ठेवायची आणि काम झाल्यावर तुम्ही ती थुंकून टाकू शकता किंवा खाऊन टाकू शकता. तर हे लवंग्याचे काही प्रभावी उपाय तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला यातल्या कुठल्या उपायाची गरज आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. जाता जाता एक सांगू इच्छिते की अघोर लक्ष्मी सिद्धमाळ, कर्जमुक्ती, शत्रुनाश मंत्र ज्यांना हवा आहे, वैजयंती माळ जी तुम्हाला ह्याच्यातून कशातून संकटातून आणि वाईट कर्मातून किंवा तुमच्या दुश्मनांमधून जी तुम्हाला विजय मिळवून देते अशी वैजयंती माळ सिद्ध करून, अघोर लक्ष्मी मंत्र सिद्ध करून, कर्जमुक्ती मंत्र सिद्ध करून ज्यांना हवा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर माझ्याशी व्हॉट्सअप क्रमांक साधावा. लक्ष्मी कुंचन, तुमच्या नावे वेगवेगळे क्रिस्टल, ब्रेसलेट ह्यातील जरी तुम्हाला काही हवा असेल तरी माझ्याशी संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.